राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील अनुकंपा नियुक्तीबाबत शिक्षण संचालनालयाचे महत्त्वाचे आदेश. विहित वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश. पुणे. राज्यातील खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्याबाबत शिक्षण संचालनालयाने एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. 14 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या या पत्राद्वारे विभागीय शिक्षण उपसंचालक आणि सर्व जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना अनुकंपा प्रस्तावांवर तातडीने आणि नियमांनुसार कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. 27 जानेवारी 2026 पूर्वीच्या प्रस्तावांवर मूळ धोरणानुसार कारवाई. शासन निर्णयानुसार राज्यात 27 जानेवारी 2026 पासून अनुकंपा नियुक्तीचे सुधारित धोरण अंमलात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे की 27 जानेवारी 2026 पूर्वी प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर यापूर्वीच्या जुन्या धोरणानुसारच संबंधित शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी त्यांच्या स्तरावरून योग्य ती कायदेशीर कार्यवाही पूर्ण करावी. जर असे जुने प्रस्ताव शिक्षणाधिकारी, योजना यांच्याकडे प्राप्त झाले असतील तर त्यांनी ते तातडीने संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे परत पाठवावेत. नव्या प्रस्तावांसाठी शिक्षणाधिकारी, योजना यांची जबाबदारी. 27 जानेवारी 2026 नंतर प्राप्त झालेल्या सर्व नवीन प्रस्तावांवर नवीन शासन निर्णयातील निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षणाधिकारी, योजना यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तपासणी व शिफारस. शिक्षणाधिकारी, योजना कार्यालयाने संस्था व शाळांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची काटेकोर तपासणी करावी. प्रस्ताव अचूक असल्यास उमेदवाराच्या नियुक्तीबाबत स्वतंत्रपणे शिफारस करून ते संबंधित संस्थेकडे किंवा शाळेकडे पाठवावे. माहिती सादर करणे. या शिफारस पत्राची एक प्रत संबंधित शिक्षणाधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांनाही पाठवणे बंधनकारक राहील. विलंबाची संपूर्ण जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर. न्यायालयीन प्रकरणांचा इशारा. या परिपत्रकात प्रशासकीय विलंबाबाबत कडक चेतावणी देण्यात आली आहे. अनुकंपा प्रस्तावांवर विहित वेळेत कार्यवाही न झाल्यामुळे जर एखादे न्यायालयीन प्रकरण, कोर्ट केस उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षणाधिकारी, योजना यांची राहील. तसेच मान्यतेसाठीची अंतिम जबाबदारी ही शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक यांचीच राहील असेही या पत्रात आवर्जून नमूद करण्यात आले आहे. या परिपत्रकावर शिक्षण संचालक, योजना कृष्णकुमार भास्करराव पाटील, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉ. महेश मधुकर पालकर आणि शिक्षण संचालक प्राथमिक शरद शंकरगिरी गोसावी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या आदेशामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपाधारकांच्या नियुक्त्यांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.